भाविकांचे श्रद्धास्थान असलेले यावल तालुक्यातील अठरावल येथे मुंजोबा महाराज यात्रे उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून आज शेवटचा यात्रोत्सवाचा दिवस असल्याने भाविकांनी अठरावल येथे मुंजोबा महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। हे मंदिर सकाळपासूनच भाविकांसाठी खुलं करण्यात आले असून मुंजोबा महाराज यात्रे उत्सवानिमित्त मुंजोबा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी व नैवेद्य देण्यासाठी यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मुंजोबा महाराज यात्रे उत्सवानिमित्त राज्यभरातून भाविक या ठिकाणी दाखल होत असतात। या संदर्भातली माहिती आज दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना यावल तालुक्यातील अठरावल मुंजोबा इथून प्राप्त झाली आहे। नेमकं या संदर्भात अठरावल मंदिराचे विश्वस्त दीपक तायडे काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। सर्वप्रथम इथे येणाऱ्या भाविकांचं तसंच सर्व येणाऱ्या इथल्या भाविकांचं आम्ही स्वागत करतो, जे दरवर्षी इथे मोठ्या संख्येने उपस्थित असतात, दर्शनासाठी येतात आणि नवसाला पावणारं आणि नवस मानून जातात। या सर्व भाविकांचं आम्ही आमच्या मंडळाकडून स्वागत करतो। या मंदिराची आख्यायिका सांगायची झाली तर साधारण 400 वर्षापूर्वीपासूनचं हे मंदिर आहे। असं म्हणतात की इथे जे नवस मानले जातात हे पूर्ण होतात, त्याच्यामुळे भाविकांची जी ओढ आहे ही इथे दिवसेंदिवस वाढत जाते असं आम्हाला दिसतंय। या माध्यमातून भाविकांकडून येणारे जे नवस असतात, इथे मानले जाणारे जे नवस असतात, याच्यातून लोणी असेल, तसेच गुळाचा काला असेल, लोडगे असतील, बट्टी असेल, जे काही नैवेद्य दिलं जातं इथे मूर्तीवर विधिवत ठेवल्या जातं। त्याच्यानंतर यात्रा संपल्यावर 1-1.25 महिन्यामध्ये सातपुड्यातून एक तेवत ज्योत अशी येते आणि मुंजोबा अग्निडाग घेतो, अशी आख्यायिका मागच्या 400 वर्षापासून अविरत आत्तापर्यंत चाललेली आहे। मंडळाच्या माध्यमातून आम्ही शासनाचा पाठपुरावा करत आहोत। या माध्यमातून पर्यटन विकास विभागाकडून यावर्षी आम्ही 1,30,00,000 रुपयाचा विकास निधी आम्ही मंजूर करून घेतलेला आहे। त्याचे कामं सध्या सुरू आहेत। पुढच्या वर्षी भाविकांसाठी ते मोठं सभागृह, तसेच स्वच्छतागृह, स्नानगृह आणि LED लाईट्स हे तयार झालेले राहतील। या माध्यमातून शासनाचंही आमच्याकडे अतिशय महत्त्वाचं लक्ष दिलं गेलेलं आहे। गिरीश भाऊ महाजन असतील, तसेच आमदार अमोलदादा जावळे असतील, यांचं नेहमी मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं। राज्यभरातून भाविक येतात? हो, राज्यभरातून येतात। त्याच पद्धतीने गुजरात आणि शेजारी असलेल्या MP मधूनही भाविक इथे येत असतात। नाव सांगा आपलं? दीपक तायडे, विश्वस्त।